सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिकेपासून करूया. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे ज्या निवडणुकीच्या पूर्वी ज्या युत्या आघाड्या झाल्या होत्या त्याच्याविषयी आपण बोलत होतो. मात्र निवडणुकीनंतर हे नवं समीकरण आहे. मनसे जी मुंबईमध्ये ठाकरेंसोबत लढली होती, राज ठाकरेंसोबत आपले बंधूंसोबत गेले होते, उद्धव ठाकरेंसोबत. कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र त्यांचे 5 नगरसेवक आणि उद्धव ठाकरेंचे त्यांनी 2 नगरसेवक फोडलेले आहेत असं म्हणायला हवं. असे 7 नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जात आहेत. आता इथं आपल्याला हे पाहायला हवं की महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही लढलेले आहेत. भाजपला 50 जागा आहेत आणि शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला 53 जागा आहेत. 60-62चं त्यांना बहुमत हवंय सत्ता स्थापन करण्यासाठी. मात्र एकत्र लढूनही कुठल्याही पक्षाला तेवढ्या जागा मिळालेल्या नाहीत एकट्याला. त्यांचं जर ते एकत्र आले तर ते सहज त्यांना मिळतंय. मात्र जे वर्चस्वाचं राजकारण आहे भाजप आणि शिंदेमधलं, कल्याण डोंबिवलीमधलं, ते या ठिकाणी दिसून येतंय. आणि त्यातनंच म्हणजे मनसेनी थेट शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे माजी आमदार आहेत मनसेचे राजू पाटील यांनी तो गट स्थापन केला आणि आम्ही शिंदेंना पाठिंबा देतोय असं त्यांनी जाहीर केलं. याविषयी खासदार श्रीकांत शिंदे हे आज माध्यमांसमोर येऊन बोलले की मनसेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्याच्या जोरावरती ते सत्तेपर्यंत सहज पोहोचतायत. मात्र सगळीकडे वेगळं वातावरण असताना कल्याण डोंबिवलीमध्ये असं वातावरण का होतंय, मनसेला ते सोबत का घेतायत, किंवा शिवसेनेच्या अजून त्यांनी 2 जे नगरसेवक आहेत नॉट रिचेबल आहे, तर एवढं राजकारण कल्याण डोंबिवलीवरती का फिरतंय? तर याच्या मागचं कारण परत मुंबई, सेंटर मुंबई आहे. मुंबईमध्ये दबाव निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या खेळी एकनाथ शिंदेकडनं केल्या जात आहेत. कारण की एकत्र जरी लढले असते तरी तुम्ही कल्याण डोंबिवलीचं राजकारण पाहिलं तर भाजपने तिथं शिंदेना इतकं डॅमेज केलंय की त्यांचे खूप मोठे मोठे लोक त्यांनी आपल्याकडे घेतले. म्हणजे भाजपने जर 50 जागा आहेत भाजपच्या, मात्र 53 ते लढलेत आणि 50 जिंकलेत, त्यातल्या 14 बिनविरोध आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्हाला भाजपच्या तिथल्या ताकदीचा अंदाज येईल. आणि याच्यामुळे शिंदेची झोप उडालेली आहे. जर आपण भाजपला आणखी वाढून दिलं, महापौरपद जर त्यांच्याकडे गेलं, तर आपल्याला इथं सत्ता करणं, आणि जो आपला मुलगा आहे ज्याची लोकसभा मतदारसंघामध्ये हे कल्याण डोंबिवली येते, त्याचं पुढे निवडून येणं हे सुद्धा भाजपवरती अवलंबून राहिलेलं असेल. त्याच्यामुळे त्यांनी तो बारकाईने खेळी करून मनसेला सोबत घेतलं. इथं नैतिक अनैतिक हा भाग नंतर न येतो, कारण की मनसेनी खरंच त्यांच्यासोबत जायला हवं होतं का? मनसेनी परत ठाकरेंचे 2 नगरसेवक फोडणं, की जे म्हणतात की आम्ही मूळचे मनसेचेच आहोत, मात्र आता आम्ही परत त्यांच्याकडे जात आहोत, पण ते निवडून आलेत मशालीवरती. त्यामुळे हे पण त्यांनी वरिष्ठ लेवलला याचा विचार करणं गरजेचं आहे. ठाकरे बंधू जे म्हणतात की आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहू, एकत्र येण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, असं ते विधान करत असतात. पण हे खरंच ह्याच्यावर जर मनसे अशी जात असेल तर उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत राहतील का? आणि आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. मेन म्हणजे शिंदे मुंबईसाठी खूप बार्गेनिंग करतायत. इमोशनल ब्लॅकमेल म्हणणं हे कितपत योग्य आहे हे माहित नाहीये. पण बाळासाहेब ठाकरेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्याच्यामुळं मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे, अशा प्रकारच्या बातम्या, विधानं त्यांच्या नेत्यांकडनं त्या येत आहेत, पेरल्या जात आहेत. त्या माध्यमातून आपल्याला मिळेल का ते महापौरपद, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि शिंदेना म्हणजे ते मी नेहमी म्हणतो की ते ठाकरे नाहीत, ते शिंदे. त्यांना बार्गेनिंग करणं म्हणजे त्याच्यावर आडून न बसता जेवढं पदरात पाडून घेता येईल तेवढं पदरात पाडून घेणं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे ते नेमकं हेच करतायत की जास्तीत जास्त बार्गेनिंग करायचं. स्थायी समितीमध्ये काय मिळतंय का, शिक्षण समितीमध्ये काय मिळतंय का, बाकी बेस्टमध्ये काय मिळतंय का, आणि त्या बदल्यामध्ये जिथं शिंदे सत्तेच्या बाहेर आहेत, म्हणजे उल्हासनगरमध्ये ते सत्तेच्या जवळ आहेत, मात्र त्यांची फुल फेज एकट्याच्या जीवावरती सत्ता येत नाही, तिथं वंचित त्यांच्या सोबत आहे, साई पक्ष त्यांच्या सोबत आहेत. इकडं आपल्या नवी मुंबईमध्ये ते सत्तेच्या बाहेर आहेत. म्हणजे या महत्वाच्या 2 महापालिकांमध्ये ते सत्तेच्या बाहेर बसतायत. तर भाजपला आपण जर तिथं पाठिंबा देत असू महापौर पदासाठी, तर इथं सत्तेचा वाटा आपल्याला मिळायला पाहिजे. नवी मुंबईमध्ये पण आणि उल्हासनगरमध्ये तर ते सत्ता स्थापन करतील. पण भाजप असा पक्ष आहे, भाजपची एवढी ताकद आहे, त्यांनी जर ठरवलं की आपल्याला शिंदेची शिवसेना किंवा त्यांचे नगरसेवक फोडायचे आहेत तर ते सहज फोडू शकतील. त्याच्यामुळेच हे प्री प्लॅन माझ्या मते शिंदेकडनं हे दबावाचं राजकारण करून सत्तेमध्ये जागा मिळावी आपल्याला, जिथं आपण सत्तेमध्ये नाही आहोत. मग ते मीरा भाईंदर असेल, तिथं अगदी त्यांचे 3 का 4 नगरसेवक आलेले आहेत, बाकी सगळं तिकडे भाजप आलेलं आहे. आणि मला मीरा भाईंदर बद्दल सांगायला हे पण आवडेल की तिथं शिंदे आणि ठाकरेंच्या मतांमध्ये एवढी फाटाफूट झाली की तिथं शिंदेचे 24 ते 26 नगरसेवक पडलेले आहेत. म्हणजे फक्त जसा इकडे फटका बसला मुंबईमध्ये
ठाकरेंमुळे यांचे नगरसेवक पडले असं म्हटलं जातं, तसं कल्याण मीरा भाईंदरमध्ये नेमकं उलट झालेलं आहे. तर शिंदे हे सगळं जोपर्यंत मुंबई निश्चित होत नाही, मुंबईचा निकाल होत नाही, तोपर्यंत मनसेची लोक फोडणं, भाजपवरती प्रेशर क्रिएट करणं, सातत्यानं सांगत राहणं की आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो, आम्ही आमचा महापौर बसवू शकतो, आम्ही मनसेसोबत जाऊ शकतो, आम्ही कदाचित ठाकरेंचे शिवसैनिक पण फोडू शकतो, म्हणजे इथपर्यंत ते गेलेलं आहे. मात्र मुंबईचा निकाल जोपर्यंत लागत नाही, मुंबईवरती एकमत होत नाही, तोपर्यंत तो फायनल निर्णय होणार नाही एवढं निश्चित.